22 तारखेला अयोध्येमध्ये राम येत आहेत आणि याच रामाच्या स्वागतासाठी अयोध्या नगरी सज्ज झालेली आहे। अयोध्येला रंगरंगोटी करण्याचं काम जोरामध्ये सुरू आहे आणि आपण पाहतोय की अयोध्येतल्या मोठ्या इमारतींवरती संपूर्ण अयोध्या नगरीचं चित्र जे आहे ते रेखाटलं जातंय आणि येणाऱ्या भक्तांना अयोध्या नगरीमध्ये आल्यासारखा भास व्हावा असं चित्र जे आहे ते संपूर्ण अयोध्या शहरामध्ये निर्माण केलं जातंय। आपण पाहतोय की मोठ्या मोठ्या इमारतींवरती रामाच्या प्रतिकृती ज्या आहेत त्या रेखाटल्या जात आहेत आणि येणाऱ्या भक्तांचं मन आकर्षून घेताना पाहायला मिळतात। आपण पाहतोय की रामाची भली मोठी प्रतिकृती जी आहे त्या मोठ्या इमारतीवरती रेखाटण्यात आलेली आहे। आपण पाहतोय की हा अयोध्या शहरामध्ये जाणारा मुख्य रस्ता आहे आणि या मुख्य रस्त्यावरतीच अशा भल्या मोठ्या पेंटिंग ज्या आहेत त्या काढल्या जात आहेत। दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय की रामाचं मंदिर जे आहे ते सुद्धा या ठिकाणी रेखाटण्यात आलेलं आहे। त्यावरती श्रीराम असं लिहिलेलं हनुमानाची प्रतिकृती आपल्याला पाहायला मिळते आणि इकडे हातामध्ये धनुर्विद्या घेतलेला हा राम पाहायला मिळतोय। एकंदरीतच काय तर अयोध्या नगरी पुन्हा एकदा नव्यानं सज्ज होते, अयोध्या नगरीचं रूप पालटतंय आणि अयोध्येला एक जागतिक ओळख निर्माण करून देण्यासाठी संपूर्ण अयोध्या नगरी जी आहे ती नव्यानं रेखाटली जाते। आपण पाहतोय की मोठ्या मोठ्या इमारतींवरती रामाचे चित्र जे आहे ते काढले जात आहेत। 22 तारखेचा उत्साह संपूर्ण अयोध्या नगरीमध्ये पाहायला मिळतोय। येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे, मात्र त्याला अयोध्या नगरीमध्ये आल्यासारखा भास व्हावा यासाठी आपण पाहतोय की अयोध्या नगरी पूर्णपणे बदलली जाते आणि रामाची चित्र जे आहेत मोठ्या मोठ्या इमारतींवरती रेखाटली जात आहेत। राम राज्यामध्ये आल्यासारखा भास जो आहे तो आपल्याला या ठिकाणी आल्यानंतर होतो आणि नव्यानं पुन्हा एकदा अयोध्या नगरी जी आहे ती रंगवण्याचं काम सध्या जोरामध्ये सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। कॅमेरा पर्सन राकेश आणि प्रदीप कापसे, TV9 मराठी, अयोध्या। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।